जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मोठा धक्का बसला. 3 प्रभागातील 6 उमेदवारांचा दारुण पराभव झाला असला तरी या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज 22,000च्या वर जाते. मात्र हेच 3 प्रभाग सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघाचा भाग असून याच मतदारसंघात 2024च्या विधानसभा निवडणुकीत माकपचे उमेदवार नरसिंह आडम मास्तर यांना संपूर्ण शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून फक्त 6,816 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत ही 22,000 मते कुठे गायब झाली असा प्रश्न निर्माण होतो. प्रचार यंत्रणेचा कमकुवतपणा की निष्क्रिय नेतृत्व असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. सोलापूर शहर मध्ये विधानसभा क्षेत्रात प्रभाग क्रमांक 9 ते 18 अशा 10 प्रभागांचा समावेश होतो. या 10 पैकी फक्त 3 प्रभागांमध्ये माकपला 22,000 पेक्षा जास्त मते मिळाली. ही बाब नक्कीच विचार करण्यासारखी आहे. महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमुळे या मतांना गती मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा अभाव असल्याने घटक पक्षांची मते मिळाली नाहीत असा कयास लावला जाऊ शकतो. मात्र काही मतदार वगळता आघाडीचा धर्म पाळून मते देण्याइतके मतदार प्रामाणिक राहिलेले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणाच कुचकामी ठरली असा ठाम निष्कर्ष काढता येईल. प्रभागातील उमेदवारांनी स्वतःची चूक काय होती याचे आत्मचिंतन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोलापूर शहरमध्ये मतदारसंघात माकपचा पारंपरिक आधार असूनही विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाने पक्षाच्या भविष्यातील रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष नेतृत्वाने आता प्रचार यंत्रणा मजबूत करण्यावर भर द्यावा आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा अशा पराभवांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.